चला पुढचा लॉ मी सांगतो तुम्हाला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सेकंड नंबर म्हणून याला आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता आपण जस्ट राईट हँड थंब रूल बघितला ना, तसा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. मी थंबचा उल्लेख केला होता का बघा, फक्त चेक करा. राईट हँड थंब रूल बघितला ना आपण, कारण फक्त राईट हँड रूल सुद्धा आहे. हा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल असं म्हटलं जातं. हे 3 परपेंडिक्युलर धरायचे एकमेकांना, सिंपल. आता हा रूल मोटरशी रिलेटेड आहे बघा, मोटर असं लक्षात ठेवायचं. मग मोटर म्हटलं की काय, इलेक्ट्रिक एनर्जी कशात कन्वर्ट होणार आहे, मेकॅनिकल एनर्जीमध्ये, सिंपल मोटर. मग याच्यामध्ये काय सांगायचं, तर याच्यामध्ये फिक्स करंट आणि मॅग्नेटिक फील्ड फिक्स असतं. म्हणजे आता ही डायग्राम अशी येईल बघा, थोडीशी तुम्ही आता मग इमॅजिन करू शकता. जस्ट इमॅजिन, तुम्ही तुमच्या पद्धतीनं डायग्राम ड्रॉ करा. ओके, मी माझ्या पद्धतीनं करतो. ओके, सो लेट अस कन्सिडर दिस इज द इंडेक्स फिंगर, दिस इज अगेन थंब. ओके, एक बोट इकडं असेल, थोडंसं मी असं समोर दाखवतो, आणि 2 बोटं जी आहेत ती अशी दुमडलेली असतील इथं, बरोबर ना. ओके, सो थोडीशी ॲक्युरेट डायग्राम येईल न येईल. सो आता हे थोडंसं आपण असं लक्षात ठेवा. लुक ॲट दिस 3 डायरेक्शन्स. थोडासा हात कसा दिसतोय बघा. ओके, सो यू कॅन इमॅजिन. ओके, सो हा थंब झाला आपला, ठीक आहे, थंब. याला इंडेक्स फिंगर म्हणूया आपण, इंडेक्स फिंगर. आणि याला मी मिडल फिंगर म्हणतो, मिडल फिंगर चालेल बघा. सो हीच 3 फिंगर्स मी इथे काढलेत असं आपण म्हणूया. तर याच्यात लक्षात काय ठेवायचं की आता एकतर ही तिन्ही फिंगर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कुठली इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर अँड थंब, तिन्ही फिंगर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर ही दोघं फिक्स असतात. फिक्स म्हणजे इनपुट म्हणूया, ह्या दोघांना इनपुट म्हणायचं आणि याला आउटपुट म्हणायचं. मग इनपुटमध्ये हे जे आहे ना, हे फिक्स कोण असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल. हे जे आहे ना ते करंट असेल. मग मॅग्नेटिक फील्ड आणि करंट असेल तर हा मोशन म्हणजेच फोर्स असेल. थोडक्यात फोर्स कुणाचा फोर्स असेल किंवा कुणावरचा फोर्स असेल, तर त्या कंडक्टरवरचा फोर्स असेल. म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की मोटर म्हणजे काय आहे, आपण इलेक्ट्रिक करंट दिलेला आहे. मोटरला इनपुट काय, इलेक्ट्रिक करंट दिला. ॲज वेल ॲज ऑलरेडी मोटरला इनपुट कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे मोटरच्या आतमध्ये नॉर्थ साऊथ पोल आहेत, सो मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे. चला आपण करंट दिला, सो ह्या 2 क्वांटिटी कशा झाल्या, इनपुट झाल्या. ह्या 2 झाल्यामुळे मोटर फिरणार आहे. सो मोटर रोटेट होणार आहे, याचा अर्थ मोटरवरती काय ॲक्ट होणार आहे, म्हणजे मोटरच्या आतमध्ये जी कॉईल आहे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार आहे, म्हणजे मोटर फिरणार आहे. सो मोशन. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी, सिंपल. सो दिस इज द फंक्शन ऑफ मोटर अँड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट अँड फोर्स. समजलं. सो हा झाला फोर्स. सो फोर्स वरच्या डायरेक्शनला असेल. ओके, देन मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला असेल आणि करंट या डायरेक्शनला असेल. सो हा एक सिंपल रूल झाला. याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असं म्हटलं जातं. लेफ्ट हँड. असाच राईट हँड रूल पण आहे, तो जनरेटरचा आहे. ओके, बघूया आपण तोही पुढं. हे लक्षात आलं का तुमच्या. याची स्टेटमेंट जनरली कशी लिहिली जाते, कन्सिडर लेफ्ट हँड अँड स्ट्रेच्ड 3 फिंगर्स ऑफ द लेफ्ट हँड. कुठली, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर अँड थंब. दीज आर स्ट्रेच्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, इफ इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर रिप्रेझेंट्स इलेक्ट्रिक करंट, then the thumb represents the motion of the coil किंवा force acting on the coil. जर हा हे दाखवत असेल, जर हा हे दाखवत असेल तर हा हे दाखवतो. सिंपल. इट मीन्स जर हे बोट मॅग्नेटिक फील्ड दाखवत असेल, हे बोट इलेक्ट्रिक करंट दाखवत असेल, तर हा अंगठा फोर्स दाखवतो. इट मीन्स फोर्स इज इन अपवर्ड डायरेक्शन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड रूल ऑफ द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. समजला का बघा. हा सुद्धा रूल आपल्या या टॉपिकशीच रिलेटेड आहे. म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट इनपुट आहे आणि मोशन फोर्स फक्त आउटपुट आहे याच्यामध्ये. नेक्स्ट तिसरा एक रूल याच्याशीच रिलेटेड बघूया बघा. सो राईट हँड पाम रूल. राईट हँड पाम रूल. आता राईट हँड पाम रूल म्हणजे दिस इज माय राईट हँड. ओके, मी हा माझा उजवा हात कन्सिडर करतो. ओके,
हा रूल आणि हा रूल सेम आहे, फक्त या रूलमध्ये आपण लेफ्ट हँड म्युच्युअली परपेंडिक्युलर असं वापरले. या रूलमध्ये कोण वापरायचा, राईट हँड पाम रूल वापरायचा, म्हणजे असा धरायचा. वच घे आशीर्वाद. ओके, आशीर्वाद द्यायचा लाईक दिस. ओके, कॅन यू इमॅजिन. सो दिस इज माय राईट हँड. ओके, चला मी हाच राईट हँड इथं थोडासा तुमच्यासमोर दाखवायचा प्रयत्न करतो. सो राईट हँड, जस्ट मी थोडंसं लेआउट काढतो, बाकी काही नाही, रेफरन्ससाठी फक्त. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर दिस इज माय राईट हँड. कॅन यू इमॅजिन. यस, बऱ्यापैकी आलेला आहे ना. दिस इज करंगळी. ओके, करंगळी करंगळी मधलं बोटचा फिकळी, बरोबर का. सो दिस इज करंगळी, दिस इज थंब. ओके, थोडंसं मी असं करतो म्हणजे हे आणि लक्षात येईल तुम्हाला. किती किती असतात मला माहीत नाही आता. हे माझ्या बोटामध्ये काय काय बरंचसं आहे. वाव लाईक पॉलिटिशियन हँड. ओके, सो दिस इज माय राईट हँड. इमॅजिन, कॅन यू इमॅजिन, दिस इज माय राईट हँड. ओके, सो रूल कसं लक्षात ठेवायचं बघा. सो इनपुट कोण, करंट, as well as कोण, magnetic field. So where is current? The thumb indicates the current. So thumb indicates current. These 4 fingers in upward direction, these are indicating magnetic field. So our palm representing, what is rule? Palm rule है ना. So palm representing the force. बघा हे आउट ऑफ आहे ना, आउट ऑफ पेपर आहे का चेक करा. येस, आउट ऑफ पेपर दिसतंय व्यवस्थित. खूप छान हात आलं आहे ना, बऱ्यापैकी माझं ड्रॉइंग तसं थोडंसं चांगलं आहे बरं का. सो आउट ऑफ पेपर फोर्स आला बघा. सो कॅन यू इमॅजिन. आता तुम्हाला पाम रूलमध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढा म्हटलं तर जमेल, फोर्सची डायरेक्शन काढा म्हटलं तर जमेल, डेफिनेटली जमेल. लक्षात आलं का. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट, फोर्स, 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 पाम रिप्रेझेंटिंग द फोर्स. पाम तुमच्याकडे आहे ना. सो आउट ऑफ द म्हटलं ना, आउट ऑफ द म्हणजे असं असतो. आपण आता हे फोर्सला नाही दाखवत, नको दाखवायला. सो आउट ऑफ द पेपर लक्षात ठेवा, काही हरकत नाही. चला आता हा ना हा टॅली करून बघूया. मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट, सो पाम रिप्रेझेंटिंग द फोर्स, बरोबर आहे का. मॅग्नेटिक फील्ड, ही 4 बोटं माझी मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करते, तिकडं आहे. करंट बाहेर आहे ना, हा आउट ऑफ पेपर आहे, असं आहे म्हणजे बाहेर आहे ना. हा बघा मिडल फिंगर आउट ऑफ आहे ना, आउट ऑफ पेपर. हे आउट ऑफ पेपर आणि इन पेपर कळतंय ना. आउट ऑफ पेपर म्हणजे तुमच्याकडं, मग 2D मध्ये दाखवू शकत नाही म्हणून आपण तिरकं दाखवलं. सो मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ पेपर, सो फोर्स वरती पाहिजे पाम रूल प्रमाणे. सो आहे का फोर्स वरती आहे. सो हे दोन्ही लॉज एकमेकांना व्हेरीफाय होतातच, कारण दोन्ही लॉ मोटर रिलेटेड किंवा या टॉपिकशी रिलेटेड आहेत, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो हे जे 3 लॉ झाले महत्त्वाचे, राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड अँड राईट हँड पाम रूल. ओके, सो कळलं का बघा. सो पाम रिप्रेझेंट्स फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स. ओके, थंब रिप्रेझेंट्स डायरेक्शन ऑफ करंट अँड फिंगर्स रिप्रेझेंट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा काय स्टेटमेंट वगैरे लिहायची गरज नाही, एवढं जरी समजलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल. आता फक्त एक जनरेटर रूल राहतोय, तो मी सांगतो. एवढं झालं असेल तर लिहून घ्या पडदिशी. ओके, चला. सो आता बघूया राईट हँड रूल. हा एक शेवटचा रूल आहे म्हणूया. ॲक्च्युली हा रूल जनरेटरशी रिलेटेड आहे, त्यामुळे जनरेटर कन्सेप्टमध्ये या रूलप्रमाणे मोशन होते. राईट हँड रूल म्हणतो मी, नॉट राईट हँड थंब रूल. आपण सगळ्यात पहिला बघितला तो राईट हँड थंब रूल बघितला ना, हा फक्त राईट हँड आहे. दुसरा बघितला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड. तिसरा बघितला राईट हँड पाम रूल. बघा राईट लेफ्टमध्ये कन्फ्युजन नको. राईट हँडचे खूप रूल आहेत, 3 रूल राईट हँडचे आहेत आणि एकच रूल लेफ्ट हँडचा आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड. सो आता हा झाला राईट हँड रूल. सो लाईक दिस, जसं फ्लेमिंग लेफ्ट हँड घेतलं होतं सेम तसा हा कन्सिडर करा असा. ओके, चला मी थोडीशी इमॅजिन करतो डायग्राम. तुम्ही ही इमॅजिन करा. 1 2, हे बोट बाहेर येईल असं, इथं ही 2 बोटं असतील आणि हा अंगठा असेल आणि हा आपला हात असेल. ओके, सो दिस इज थंब. मी आधी नाव लिहून घेतो. दिस इज थंब.
दिस इज इंडेक्स फिंगर, दिस इज इंडेक्स फिंगर अँड दिस रिप्रेझेंट्स मिडल फिंगर, जे बाहेरच्या साईडला आहे ना, आउट ऑफ द पेपर आहे मिडल फिंगर. ठीक आहे, मी आउट ऑफ पेपर म्हणतो, आउट ऑफ पेपर. इमॅजिन होत आहे का बघा, आउट ऑफ पेपर. हेच मी थोडंसं असंही काढतो, थंब हे आउट ऑफ पेपर अँड लेट अस कन्सिडर दिस इज इंडेक्स फिंगर. ओके, मग आता कोण कोण काय काय आहे हे थोडंसं बघूया. हे झालं, इमॅजिन झालं सगळ्यांना. ओके, सो मगाशी जसं होतं मोस्ट ऑफ तसंच आहे, फक्त हा रूल बी कशाशी रिलेटेड आहे म्हटलं, जनरेटरशी रिलेटेड. व्हॉट इज मीन बाय जनरेटर? जनरेटर काय काम करतो? जनरेटर मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. म्हणजे काय करतो आपण, जनरेटर का वापरतो? लाईट गेली की वापरतो ना. म्हणजे जनरेटर आधी फिरवतो, मग ते फिरतं इंजिनच्या मदतीनं, पिस्टनच्या मदतीने, इंजिनच्या मदतीने ते फिरेल आणि फिरलं की आपल्याला लाईट मिळते. म्हणजे थोडक्यात जनरेटरमध्ये मेकॅनिकल एनर्जी कशात कन्वर्ट झाली? इलेक्ट्रिकमध्ये. म्हणजे आउटपुट कोण असणार आहे? इलेक्ट्रिक करंट असणार आहे. सिम्पल. सो सेम हे मॅग्नेटिक फील्ड दाखवूया आपण इकडं. इकडं कोण असेल? फोर्स दाखवूया. तर इकडं कोण असेल? इलेक्ट्रिक करंट असेल. बघा, सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे? फोर्सलाच मोशन म्हणूया, मोशन ऑफ कॉईल. ते फिरणार आहे म्हटलं ना, त्याची मोशन. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. बी इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड. आणि हा जो करंट आहे त्याला इंड्यूस्ड करंट असं म्हटलं जातं. इंड्यूस्ड का असं इंड्यूस्ड नावाला असेल बघा? इंड्यूस्ड म्हणजे तयार झालेला करंट. कारण हे ॲप्लिकेशन कुणाचं आहे आपण म्हणतोय? हे ॲप्लिकेशन जनरेटरचं ॲप्लिकेशन आहे असं आपण म्हणतोय. तर जनरेटरच्या ॲप्लिकेशनमध्ये करंट तयार झालेला आहे. गेटिंग माय पॉईंट? जनरेटरच्या ॲप्लिकेशनमध्ये करंट तयार झालेला आहे. जनरेटरमध्ये इनपुट कोण आहे? हा इनपुट आहे. हा तर ऑब्व्हियसली ॲज इनपुट आहेच दोन्ही केसमध्ये, बट हा दिल्यामुळं हा तयार झाला. सो फोर्समुळं करंट आहे. सो फोर्स मीन्स वॉट? मेकॅनिकल एनर्जी अँड करंट मीन्स वॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. सो मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली? इलेक्ट्रिकमध्ये झाली. का तर करंट तयार झाला ना, व्होल्टेज तयार झालं, करंट तयार झाला आणि लाईट मिळाली आपल्याला. सो वी कॅन से दॅट इंड्युस्ड करंट. करंट मिळाला, समजलं? सो दिस इज द राईट हँड. हा जनरेटरशी रिलेटेड आहे. आता इथं पाम रूल व्हेरीफाय होत नाही किंवा लेफ्ट हँड तर होतच नाही. बघा, लेफ्ट हँड याचा करू शकत नाही तुम्ही. ह्याला थंबला आपण फील्ड कन्सिडर केलं होतं, इकडं मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलं होतं, पण करंट नाही व्हेरीफाय होतं. पाम रूल बघूया. फील्ड कुठं? इकडं आहे. करंट कुठं आहे? तुमच्याकडे आहे, समोर आहे बघा. सो फील्ड, करंट आउट ऑफ द पेपर आहे ना, मिडल फिंगर, म्हणजे करंट इकडं झाला. मग फोर्स कुठं पाहिजे? खाली पाहिजे. बट इथं कुठं आहे? फोर्स वरती आहे, म्हणजे रिव्हर्स झाला का? सो पाम रूल किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इथं व्हेरीफाय होत नाहीत. सो दिस इज द अनदर रूल विच डिफाईन्स द मॅग्नेटिक फील्ड. बट हा मोस्ट ऑफ जनरेटरमधला मॅग्नेटिक फील्डचा रूल आहे की जिथं फोर्समुळं करंटची डायरेक्शन डिफाईन केली जाते. सो चारही रूल समजले की बघा, त्यातले पहिले 3 खूप इम्पॉर्टंट. जर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा विचार केला तर म्हणजे इलेक्ट्रिक क्वांटिटी इनपुट असेल आणि फील्ड किंवा फोर्स आउटपुट असेल, या केसमध्ये पहिले 3 रूल आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा चौथा आहे तो थोडासा वेगळा आहे ना, हा जनरेटरशी रिलेटेड आहे, नॉट की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकशी रिलेटेड आहे. सो हे डायरेक्शन हे वगैरे सगळं असं तोंडपाठ झालं पाहिजे, अगदी डोळ्यासमोर आलं पाहिजे सारखं. हे पाम रूल, लेफ्ट हँड रूल, कोण कुठं आहे, डायरेक्शन्स कशी कन्सिडर होते, हे सगळं सिम्पल. हा एक जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा, की ज्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं हे बघितलं आणि त्याची जी डायरेक्शन आहे महत्त्वाची. आजच्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण डायरेक्शनवरतीच विचार केलेला आहे. अजून आता याच्या पुढे काही सर्किट डायग्राम्स वगैरे आहेत. मग कॉईलचं डिफ्लेक्शन होतं, कॉईलमधनं कसा करंट फ्लो होता, मग नॉर्थ कॉईल कशी तयार होते, साऊथ कशी तयार होते, अपोजिशन, अट्रॅक्शन, रिपल्शन, हा सगळा जो पार्ट आहे तो अजून काही डायग्रामच्या मदतीनं आपल्याला बघता येतो. त्यामुळे पुढच्या लेक्चरला आपण तो पार्ट हवा तर बघू. त्याच्यानंतर मोटर म्हणजे नक्की कशी तयार होते बघू, जनरेटर म्हणजे बघू आणि ओव्हरऑल त्याच्या रिलेटेड मग काही ॲप्लिकेशन्स असतील ती पुढच्या लेक्चरला आपण बघूया. ओके, आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल, डायरेक्शन समजले असतील. हे ट्राय करा, प्रॅक्टिस करा, नोट्स तयार करा आणि एकदा सेल्फ स्टडी करा. आणि डेफिनेटली याच्यामध्ये काही शंका असेल तर मला विचारा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.